रूप पाहता लोचनी
गायनाचार्य श्री हरिभक्तपरायण आनंदजी महाराज ठोकळ, गायनाचार्य श्री हरिभक्तपरायण गोकुळजी महाराज तोगे, त्यांना मृदंगावरती साथीला महाराष्ट्रातील प्रसिद्ध मृदंगाचार्य आदरणीय विठ्ठलजी महाराज गुंजाळ, तसेच दुसरे मृदंगाचार्य श्री हरिभक्तपरायण नवनाथजी महाराज भोवर. म्हणा ते तुलाच म्हणा. येऊन जाण्यात वेळ जातो. नाही उलट नाही, समोर आहेत ते मागं नाही तुमचं इथं घ्यायचं वेळ आहे आभाळ. मगन दे का तुझा प्रति मगन दे
मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा, या संतास निर्वी हेची मज देई, आणिक तुझे काही न मागो तुझ किंवा देवा. तुका म्हणे आता, वा आवाज द्या आता, चांगले तेव्हा लावणार. तुका म्हणे आता, उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या, किंवा संतांची या संतास निर्वी हेची मज दे, आणि तुझे काही न मागो तुझ किंवा देवा विठ्ठल. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा, या संतास निर्वी हेची मज देई, आणि तुझे काही न मागो तुझ किंवा देवा. वैराग्याचे महामेरू, श्रुती शास्त्रांचा जया सदा आदरू, ऐसे श्रीमंत श्री महान योगी श्री सद्गुरु जोग महाराज बंशी महाराज की जय विठ्ठल. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी माझ्याकडे पाच सल्ला, देशी तरी पाहे पांडुरंगा, या संतास निर्वी हेची मज दे, आणि तुझे काही न मागो तुझ किंवा देवा. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे धाकटे गुरुबंधू कल्याणराव, मी बाळू महाराज, आम्ही बरोबर सुरुवातीला देवगडला असायचो. त्यावेळेला एक शांती ब्रह्म विद्यार्थी म्हणून बाळू महाराजाकडे पाहायला जायचं. कधी कोणाशी तक्रार नाही, कोणाला बोलणं नाही, कोणाला काही नाही, आणि मी कधीच दम खाल्ला. हे समोर जामीन आहे, कल्याणराव आहेत. असे आमच्या एकत्रित गुरुग्रही राहत असताना जो आमचा सहवास झाला, त्या सहवासामधले सगळ्या विद्यार्थ्यांपैकी आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व म्हणून बाळू महाराजांकडे पाहिलं जायचं. आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तनाची सेवा मला कल्याणरावने सांगितलं, म्हणून मी आलो. एक माणूस जगात येतो हा भाग वेगळा, कशा करता आला हा भाग वेगळा, कसा आला आणि काय करून गेला हा त्याच्याही पेक्षा वेगळा. मला वाटतं भौतिकतेमध्ये सगळी बोलबोल जमाला येत असते. भौतिकतेमध्ये सगळं जग भौतिकतेमध्ये आहे ना. तुम्ही आम्ही सगळ्या जगात पाहिलं तर हे सगळे भौतिकतेमध्ये, पण कशा करता आला हे ज्यांना माहित आहे, मला त्याला साधक असं म्हणतात. विठ्ठला त्याला साधक असं म्हणतात. आणि साधकाचं जीवन किती लोकांकडे आहे महाराज, असं जर पाहिलं तसं बोटावर मोजणं इतकं. काही एक शब्द वापरला जातो साधकाला. काय शब्द वापरला जातो? हा, मोकळ्या मनान बोला. तुम्ही नाराज आहेत का काय? माझे लगेच निघतो. नाही नाही, साधकाला काय शब्द आहे? काही एक. तुमचा माईक माझ्यापेक्षा चांगला आहे, ते माझा असा करीना तुमच्यासाठी, कारण हे म्हणजे यांना जमतच नाही. आमचं त्यांचं काय लागू नये काय बिचारी. पण आता तो गंध दिसला म्हणून त्याला म्हणलं एकदा वाढव, पण ते गंध सुद्धा कामाचं नाही. हा आपलं धंदा मारीन इकडं. अनुवादित भाग असतो. कीर्तन हा अनुवादाचा प्रसंग आहे. याच्यामध्ये कमी अधिक काही नसतं. वरकड कोठे काही कोठे काही संतांनीच लिहून ठेवलं. एक आहे एक नाही. बरोबर आहे ना? तुमचं जमलं. तुम्हाला डोक्याला तापच नाही लागला तरी आता उद्या काल आहे, मग काय करा. चांगली गोष्ट आहे. हात खूप गोड आहे तुमचा. याच्या अगोदर कधी दिसले नाही इकडे मला. कुठले येते बाबा? इथलेच सावखेड. मग काय तर बाबाच्या हाताखाली दिवस काढले तुम्ही, मोठ्या बाबांचे आहे की. त्याच्यामुळेच हे सगळं जमलं व्यवस्थित. जाऊ तुम्ही आता. आणि म्हणून हा जो
काही एक मंडळी आहे ज्यांना साधक किंवा संत म्हणतात. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान याची एक मीमांसा ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये देत असताना एक सुंदर वाक्य लिहितात. एक सुंदर ओवीद्वारे तो आर्ष समाजाच्या पुढे आणतात. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती ही ओवी येते. ते तत्वज्ञ संत स्वीकार याचा पूर्वार्ध माझ्या लक्षात येणार. विठ्ठला या उपाधी माझी गुप्त, दिल खोल के चलो. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य से सर्वगत, अन ते तत्वज्ञ संत स्वीकारिती की ही काही एक मंडळी आहे. अनंतामध्ये जीव आहे, जीव अनंत आहेत, ब्रह्म एक आहे आणि साधक आणि संत काही एक आहेत. आणि काही एक आहेत त्यांचाच बोलबाला समाजामध्ये असतो. विठ्ठला आमच्यापेक्षा लहान होते ते, खाऊ का, आमच्यापेक्षा खूप लहान होते. आता हे त्याच्या हातात आहे. मला मस्त वाटतं जावा, तर त्याने सांगितलं सगळ्याला जागा देईन तू सोडून, मला हा तरी फायदा. सगळ्याला जागा म्हणे, तुला नाही, तुलाही भारी माणूस आहे. नाही आता हे आदत नाही. जगस आहे अस्पृद एक सार्वभौम पद, नमरणे निर्विवाद जगा पडिये. असं झालंय का कधी? सगळ्याला जावंच लागतं, नमरणे नाही. नमरणे कोणही त्याच्यात फक्त आता त्याच्या सत्तेतला भाग आहे. मियाची नेहमी लिया साता आणि काळू ग्रासी तसे भूता. सरळ वाक्य आहे, भूता काळू ग्रासी तसे. पण कधी मिया नेहमी लिया म्हणजे मी छातीवर हात ठेवलं, माझ्याकडे नका पाहू. भगवान म्हणतात हे माझं नियमन आहे. विठ्ठला म्हणून त्या पद्धतीमध्ये आमच्यातून सगळ्यात लवकर आपली हे लोकांचं यात्रा संपून ब्रह्मलीन आदरणीय बाळू महाराज यांनी त्यांची ही पुण्यतिथी आहे. आणि त्या माध्यमातून मी सेवेकरता जो अभंग निवडला, मला अजून पाहिजे तसं येणार. त्याला तुमचं हॅलो म्हणा बरे. त्यांचाही बदकच झाला. आपल्याला छोकराला हुशार येतो. आपण मला तेवढ्या पुरता असा बोल होतो आणि नंतर मग बंद करून ठेवतो. मग ते मेले. ते करतील बरोबर, त्यांचं काय ते रोजच आहे त्यांचं. तुम्ही नका त्यांना काय बोलू, कारण बोलणार का, तर ते रोजच आहे. आमचं चालूच राहतं रोज. आता रोज सगळ्याच्या नव्या गाठी आहेत ना, मग एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, असं आमचं रोजच चालतं. तू काय टेन्शन घेऊ नको त्यांचं, मी हे नाही मोकळ्या मना तो मानानं होऊन दे. उळल्या पुणे तिथे पर्यंत का चालला ना, पण तो ह्या मानानं होऊन दे सगळं. विठ्ठला महत्वाचा भाग आहे, विनोदाचा भाग सोडा. मग त्यानिमित्ताने मी सेवेकरता उद्या काला आहे म्हणून आज मागणीपर प्रकरणातला अभंग निवडला. मला वाटतं हा अभंग सगळ्याच्या पाठ आहे की हे असे ठरलेले अभंग पाठ असतात सगळ्याच्या. मागणीपर प्रकरणातला सुरुवातीचा, नामाने सुरुवात, रूपाने सुख आणि ध्यानाने निरंतर सुख, ध्यानाने आनंद, ही वारकरी संप्रदायाची काय प्रणाली आहे साधनेची. ते बाकीचे साधना करतात ते वेगळं, ते सफल होतातच असं नाही. पण ही साधना पहा, 10 वेळेला रामकृष्ण हरी म्हटलं का भजन तयार होतं. 10 वेळेला रामकृष्ण हरी म्हटलं की भजन तयार होता. राम कृष्ण हरी जय जय राम, राम कृष्ण हरी जय जय. किती झाले? 10 वेळेला भजन चालू होतं. मग ज्याचं भजन झालं तो कसा हे अखंड चिंतन केलं का त्याचं रूप डोळ्यासमोर येतं. तेही माऊलीने प्रदर्शन केलं, सगळ्याला स्वतः अनुभव घेतला, जगाला सांगितलं. आणि ते रूप अखंड डोळ्या
ईश्वराच्या पुढे राहावं म्हणून त्याचं निरंतर चिंतन करावं, कारण तेच आवडतं रूप संतांचं आहे. म्हणून ध्यानाच्या प्रक्रिया आहे आणि ही साधनेचा प्रकार आहे. हा काय साधनेचा प्रकार आहे. मग आता या साधनेपैकी जर बारकाईनं चिंतन केलं तर याच्यामध्ये या साधना करणारा विश्वात कोणता संप्रदाय आहे असं जर कधी अवलोकन केलं तर मला वाटतं योग्याला हे शक्य झालं नाही, जपी माणसाला हे शक्य झालं नाही, तपश्चर्या करणाऱ्याला शक्य झालं नाही. बरोबर आहे. अजून काही भमभम 12 वर्ष भमभम करणारे, अनुष्ठान करणारे, यांनाही ते शक्य झालं नाही. पण एवढं सगळे अवघड कुटाने करून शक्य न होता सहजतेने नामस्मरणाच्या नामावलीमध्ये एक सहज शक्य झालं. आणि ज्याने शक्य करून दाखवलं तो विश्वातला एक अद्वितीय, एकमेव आणि एकमेव एक अद्वितीय संप्रदाय, तो ज्ञानोबा तुकोबारायांचा वारकऱ्यांचा संप्रदाय. कारण या संप्रदायातल्या लोकांनी जे अवघड असलेलं सोपं केलं. मला सांगा, विठ्ठल महाराज देव पायाचं ठरलं तर बाकीच्या लोकांचे किती राणे चालू आहेत. हे ऋषी मुनी, बरोबर आहे की नाही? गाव तुमचं गाव कोणतं आहे? शेकटा. मी आलो होतो ना तिथं. आता मग तुम्ही भेटले असं का? नाही, माझ्या ध्यानात रोज एक जण भेटतात. त्याच्यामुळे एक जण तर मला म्हणजे मी म्हणलं, मला म्हणजे आहे म्हणलं जे आहे. परवा दिवशीच कीर्तनाला गेलो म्हणजे आहे. आणि मी म्हणलं, मला म्हणजे ओळखला का? म्हणलं नाही हो. हा राव, मग इथून चहा पिऊन गेले आणि तुमचं असंच आहे तुमचं लोकांचा म्हणलं आता काय तो कपाळात शिक्का आहे का? हो बाबा इथून चहा पिऊन आमच्या पुढे याचा तसा बोर्डा लायचा. काही काही लोक नाही का, पोलीस लोक असले ते त्यांच्या गाडीत गेले पोलीस बोर्डा लावतात. मला तसं आता इथून पुढे तुमच्या घरी कोणी चहा आहे, चहा प्यायला आलं तर तुम्ही त्याच्या पुढे गेले का तो बोर्ड चहा पिऊन गेलेले हात याचं भान ठेवा. चला विठ्ठला, एक महत्वाची गोष्ट आहे. हात खूप गोड आहे, मस्त आहे. आणि तयारी अजून खूप व्हायची. यांचं काय आता हे फार कष्ट केलेले लोक आहेत, है की? पण हाताला गोडवा किती मस्त, अगदी सुंदर गोडवा. असं आहे, मी कोणाचं निष्कारण वर्णन करत नाही. बरोबर आहे. माझी एक सवय, आणि मी ज्याचं वर्णन केलं 100% तिथं काहीतरी असतं. यांना विचार, त्यांचं भजन ऐकायला मी जायचो ते देवगडला असतं. मला वाटतं तिथं ते मला खूप आवडायचं. ते मी ते दत्त जयंतीच असतात मी म्हणतो ते शेंदूरवाद हे ते गुरुदत्ताचं भजन कधी. मी रामदासला विचारलं का तो म्हणजे आज असलं तर तिसऱ्या दिवशी सांगा. मी त्याला म्हणलं आपला इथं राहून कसं काय कन्फ्युज होतो तो तर आपल्या ध्यानातच नाही. सूर्य ही गोष्ट आपल्या बापजेंनी आवडत, त्याच्यामुळे अजूनही भेसूर होऊन येतो. याच्या करता या संप्रदायाची महत्वपूर्ण भूमिका आहे. एक लक्षात ठेवा, जगामध्ये 4 गोष्टीला जास्त प्राधान्य दिलं जातं आणि इसेन्शियल की लोक तेवढ्याच करता आतापर्यंत प्रत्येक जण प्रयत्नात तेवढ्याच 4 गोष्टी करताय. त्या 4 गोष्टीचं वर्णन आहे. एक आहे सुख, दुसरं आहे आनंद, तिसरं आहे समाधान आणि चौथा आहे शांती. बरोबर आहे का? नाही, या गोष्टी करता मला एक सांगा तुम्ही, या गोष्टी 4 आहेत. 4 in 1 इज इक्वल टू लाईफ असा शब्द आहे. 4 मध्ये जसं 3 in 1 सायकल, ब्रँड, अगरबत्ती मध्ये नव्हते आल्या का, तसं 4 in 1 शांती, सुख, आनंद आणि समाधान. आता मस्त लागलं रे पुढे भाऊ, बेस्ट लागला, धन्यवाद. आता ते म्हणजे 4 आहे. आता या 4 गोष्टीचा विचार करा. एकाच्या सापेक्षेने एक स्थिती निर्माण होते. शांती ही स्थिती आहे, सुख ही स्थिती आहे, आनंद ही स्थितीच आहे आणि समाधान ही ओपनली स्थिती आहे, प्रगट.
ज्याला प्रगटता असं म्हणतात. कारण समाधान कुठं उठत? पाठीवर. हा पंगत झाली का? समाधान नंतर 10 वाजूस तर सोडीच नाही. आता समाधान कुठं उठतं? चेहऱ्यावर. प्रगट आहे ती प्रगट अवस्था आहे. समाधान ही प्रगट अवस्था आहे. आणि कुणाला विचारा मोगम काय कायच्या चेहऱ्यावर हसूच नाही हो. आम्ही एका कुठं कीर्तनाला गेलो, एकदा म्हणे ते आले नाही का, ते कधीच हसले नाही, सदा चेहरा पडलेले. आणि मला सांगते तुम्ही विचारा असं का म्हणे. आता 1 तास जायचं हे पंचायती काय. एकदम त्यांच्या चेहऱ्यावर सदा गवऱ्या फुटेलच राहते. मला आता हे विचारू कोणी त्याला. बरं हे विचारण्याच्या आता नाही दाणे काढतील बोलू. नाही ते एखाद्याच्या घरी गेलो आणि एवढं तुमचं सगळं चांगलं तुमच्या तोंडावर गावरे कस काय फुटले. शाल येईल का दांडा येईल. हे नसता उद्योग आमच्या भाऊ. मी आपलं गेलो, मी त्याला विचारलं मला काही नाराज आहात का तुम्ही. त्याच्याला नाही फ्रेश आहे तुमच्या कीर्तनाला आवड. म्हणलं मग काही घरात काही कोणाचं आपलं काही तुमचं मुलाचं वगैरे काही नाही हो काहीच नाही. म्हणलं मग काही तुम्हाला कुठं काही तोटा वगैरे झाला का. नाही काहीच नाही. बरं काही ऊस वीस कमी गेल्यानं काही बँकेनं काढून घेतले पैसे. त्याने काहीच नाही. म्हणलं मग काय ते तुम्ही काय विचार मग तुमच्या चेहऱ्यावर नाराजी का. त्याने सांगितलं नाराजी नाही 4 पिढ्यापासून असंच प्रोडक्शन. नाराजी काहीच नाही. कंपनीचं जे आहे 4 पिढ्यापासून आमचे सर्वांचे चेहरे असेच आहे. म्हणलं मग आनंदाच्या ठिकाणी जाऊ नका. एकाला तिथं पोरग झालं त्याच्या 5च्या कार्यक्रमामध्ये हे 3-4 जण साईडला तुम्ही मग 5वीला आले का घरात 9वीला आले. हा फार मोठा बदल आहे. मिया रोते क्यों कबीर महाराज म्हणतात. रोते नाहीये सुरती वैसी है. काही काहीला समाधान शब्द नाही महाराज. आणि समाधान ज्याच्यावर झळकतो तो चेहरा समजला जातो. समाधानी माणसं काही काही माणसं इतके हसले असतात ना. म्हणजे काही मोगम असतात ते. म्हणजे ओरिजिनल माणसाच्या पुढे जर गेला आपण तर त्यांचं हसणं पहा. त्यांच्या हसण्यात असं आपल्याला वाटतं का राहिलेली दुपारी यांच्या बरोबरच गेलेली बरी. मग काही हसणं असं असतं असं वाटतं का बा सकाळपासून मी मरूस तर याची गाठच पडू नये. बरं काही कशाला हसावं ते कळत नाही. आमच्याकडे एक माझा मित्र आहे नाव नाही सांगत लोक तिथं आग लावायचं. म्हणजे बरा मला देतो घेतो तर ते बी आमचं वाटोळं आणि दुसऱ्याचं वाटोळं होणं लोकांना फार आनंद. त्याच्यामुळे फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर वर्ड. मी आपलं सर विचारलं मी त्याला सांगितलं म्हणलं परवाला आम्ही पाहिलं म्हणलं एक ऍक्सिडेंट इतकं जबर झालं 10 लोक मेले. तुम्हाला अरे बापरे 10 लोक मेले का. अरे मला दातार काय गाडी. म्हणजे एखादा उमेदवार पाहिजे त्यांच्याकडे जायचं एवढा करून मी पाहिजे काय. आनंद हा शब्द कसा आहे चेहऱ्यावर असतो महाराज. आणि चेहरा हसला नाही तरी ज्या चेहऱ्यावर समाधान नावाची गोष्ट आहे त्या चेहऱ्याकडे पाहिलं का समोरच्या माणसाच्या मनाच्या सगळ्या पाकळ्या आपोआप आनंद लहरीने खुलल्या जातात. आणि हे जे लोक असतात शास्त्र प्रक्रियेमध्ये त्यांना साधक किंवा संत म्हणतात. ए दुःखवे चला तुम्ही म्हातारपणाला दुःखवे अनेकांच्या दुःखे हो अन सुखवे अनेकांच्या सुखे नाम रे दे. असं मोकळ्या मनात चालायचं ना. तुम्हाला आम्ही ते दहीगाव फाट्यावर पडून गेले तुम्ही. विठ्ठला विठ्ठला
समाधान नावाची गोष्ट आहे आणि समाधान नावाची ही स्थिती सहज अवस्थेमध्ये वारकरी संप्रदायाने जगाच्या पुढे ठेवली. तुम्ही पहा, योग्याकडे समाधान शब्द आला नाही, याज्ञिकाकडे समाधान हा शब्द आला नाही, ऋषीकडे समाधान हा शब्द आला नाही, याच्याही पेक्षा मुनीकडे समाधान हा शब्द आला नाही. मग खरं समाधान नावाची जी स्थिती आहे ही ज्या संप्रदायाच्या महातत्वज्ञ महापुरुषाने जगाच्या समोर ठेवली, मला वाटतं ती वारकऱ्यांची महातत्व प्रणाली. समाधान शब्द पहा, अगोदर 16व्या शतकामध्ये तुकोबरायांनी सांगितलं, झाले समाधान तुमचे देखील समाधान शब्द असं नाही सांगितलं, झाल्यावर सांगितलं. ही महानता वारकऱ्यांची. म्हणजे शब्द आहेत ना काही, अनुभवी आले अंगा ते या जगात येत असो, या जगात देत असो ते जे अंगा आले अनुभव. म्हणून तर ही श्रेष्ठांची तत्व प्रणाली आहे महाराज. येथील अंतरा खाली गांधार, त्याच्या मधला हा. मला तेवढंच माहिती. काय काय नुसतं आपण लय तयार बाबा होता तू, तयार काय नाही. मला तेवढे 2-4 तुकडे माहिती आणि त्याच्यात मी छाप टाकून. मला एक जणांनी विचारलं, मला म्हणे अंधार कुठं असतो काय आपल्याला कशाला सांगा गेलं माझ्या डोक्यातून. तुमच्या जुने लोक आले असंच होतं. आता तर तुम्हाला म्हणजे घरी बसायला सवड नाही, फुकटी असत्या झाल्या. झाले समाधान तुमचे देखिले चरण. झाल्यावरची गोष्ट आहे. झाल्यावर मुलगा झाल्यावर स्थळ पाहावं की लग्न झालं नाही ते स्थळ पाहावं मुलाला. एकाने सांगितलं पाहुण्याकडे गेला, मुलगी आहे ना ती देऊन टाका देऊन, काय अडचण नाही, जुन्या सोयऱ्यात मग काय अडचण. ते सांगितलं मुलगा कितवीला आहे, ते सांगितलं मग आज लग्न नाही. मग ते म्हणजे कोणत्या मुलाला लग्न झाल्यावर होणारा मुलगा त्याला देवतावर माई कन्या फार म्हणजे तपश्चर्यानं मोठी उडी. अगोदर तुमचा पहा, तुम्ही अगोदर झालेली घटना आहे. अनुभव सांगायला लोक पुष्कळ सांगत असतात. मी एकदा मला त्या कल्याणराव यायला जायचं होतं. आपले पोतले महाराजांचं गाव ना डिकसळ, त्यांनी मला सांगितलं अण्णा आले पाहिजे हो तुमच्या कीर्तनाचे आमचे लोक म्हणतात तुमचे एवढे संबंध आहे, मग त्यांना आणा एकदा. गेलो मी, गेलो तर तिथं जायचं म्हणून मग मी सहज विचारलं डिकसळला जायचं, गावात चर्चा. माझ्याजवळ येऊन बसतात ना, मी घरी निवांत असलो की येऊन बसतात, पण माझंच ऐकत कोणी काही बोलत माझंच ऐकत. बरं मी बी हेच सांगतो, राजकारण काढीतच. त्याच्यामुळे मग तिथं ते बसले आणि मोठी जागा आहे, स्पेस. आता जागा दिली गावकऱ्याने, एक मोठी जागा दिली आपल्याला. मी पहिला शेतात गेलो 3-4 किलोमीटर, पण आमच्या गावात आपली एवढे मोठे बाबा तिकडे गेले. मग ते बिचारे नगरे कंपनी, त्यांनी मला ते भलता मोठा स्पेस दिलं. तुम्ही आला तरी घरी
तुम्ही ते जुन्या घरी आले. हा जुने ते 7 पात्र्यात. तुम्ही लगे हा म्हणजे मला तुम्ही आलेच नाही. फक्त डोक्यात राहत हसतच. तुम्ही आलते पण कल्याणराव तुम्ही जुन्या गावात राहत होतो ते 7 पात्र्यात तीच आल. बंगल्यात नाही आहे. बंगला झाल्यापासून मी सुद्धा फार फॉर्म मध्ये जाऊ द्या विनोदाचा. अरे कीर्तने खेळी मेळी असतं घालीन लोटांगण मोकळं पटांग. नाही तर महाराज आला आला ना तुला ना डोला ना बोला ना मेला का काय ते कळा ना. नाही असं परमार्थ नाही. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे तुम्ही आम्ही खेळी मेळी खेळीमेळी वातावरण असावं आणि कीर्तन हा खेळीमेळीच प्रकार आहे. अनुवाद गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद. कारण खेळीमेळी वातावरण असतं. आज सांगतो याच्यामध्ये अनुभव आहे महाराज. मग त्याच्यावर मी सांगत होतो तुम्हाला. तसंच असे बसलो आम्ही. मी म्हणलं मला उद्या डिक्सनला जायचं कसं काय जावा. एक जण माझा क्लासमेट आहे. आम्ही बरोबर होतो कॉलेजलाही बरोबर होतो हायस्कूललाही बरोबर होतो. त्याने सांगितलं कुठं जायचं म्हणलं डिक्सनला. ते म्हणजे उठा. मी लगेच उठलो. 11 वाजले होते ना. मला म्हणून कुठं निघाल तू म्हणले उठा. अहो तुम्हाला जायचं कधी म्हणलं उद्या. मग सकाळी निघा. बरं म्हणलं सकाळी निघा. इथून निघा म्हणलं बर. नगरला जा म्हणलं बोला ना. नगरहून निघा म्हणलं पुढे बोला. नाही तर नगरला डिव्हायडर पडायचे. मला नगरहून निघा बीडला जा. आणि मला बीडला गेलं कोणाला विचार. मग आता एवढ्या 200 किलोमीटर जाऊन तिथं जाऊन कोणाला विचारू तर इथून कोणाला त्याला मी विचारलं मला मग बीड पर्यंत तुम्ही कधी गेलात. ते म्हणजे मी कशाचा जातो. मी कुठंच गेलो नाही. आणि मला बीड पर्यंत कसं काय माहिती. इलेक्शनला गाड्या होत्या ना आपल्या. बीडला गाड्या होत्या. ते ड्रायव्हरने असा तसा रस्ता बीड पर्यंत येऊन घातला. आणि तो माझ्या लक्षात राहिला. मला कलियुगातला अभिमन्यू असतो. त्याने चक्रयुग ऐकलं. सुटता नाही आलं पण कमीत कमी तो निदान बीडचा रस्ता ऐकून मला सांगितला. त्याच्याबद्दल धन्यवाद. नाही अनुभव काय समाधान शब्दाचा. येतील अंतरा नी वरच्या तिथं त्याच्या पुढली येतील अंतरा श्रेष्ठांचे अनुभव तळमळे जीवतया सुखारे ये तळमळे जीवने दे रे ना दे श्रेष्ठांचा संप्रदाय अनुभवाशिवाय नाही. आणि अनुभव कोणता. आपले अनुभव संसारातले भौतिकतेतले अनुभव सांगतो तू. आता ऊस तुटून गेले माग गेला. लोक टोळ्या मागे येते. टोळ्या मा हा ऊस पाठ. ज्याचा वशिला त्याचे कुत्रे काशा. ठीक आहे नुसतं फोन केला साहेब असं बरोबर सगळ्या टोळ्यावर गेला आमचा ऊस.
माझ्याबरोबर शेजाऱ्याचे 2-3 लोक आले आणि ते गेल्यावर ते सगळं झाल्यावर मग ते आता पेमेंट आलं ना. मग मी सर फोन केला साहेब, ते आले बाहेर, हा पैसे आले. मी केला फोन, साहेब पैसे तेवढं मला आलेत पैसे तुमचे, या तुम्ही. म्हणलं मी नाही येत, मी काय देऊ, घरच्यांनी मला प्रतिबंध टाकला, मी फक्त सायासा अधिकारी. पेमेंट आणायला पोरग मंडळी सगळे. मी गेलो की ते साहेब सुद्धा फक्त सांगत आहेत मला, हा आले पैसे तुमचे. ते कधी येते ते म्हणजे मुलगान मंडळी. नाही ते येणारच नाही, तसेच पडू द्या. आता मी सर फोन केला आणि ते म्हणे आले. मग हे दोघं खुश झाले, दोघं. यांच्या गप्पा कसा ऊस गेला आपला मला सांगत होते अगोदर. कसा गेला ते एकरी 70 लाख नाही जायचं. 3 एकरी, एकर नाही, 3 एकर नाही, 3 एकरी. डबल का जोडला तरच 3 एकर. आणि 7-21 210. कसं काही झालं बस फ्रेश निघालो. मी गेलो त्यांच्या मध्ये बसून मोटरसायकल. मला कुठं फटफटी येते. इथं सुद्धा ड्रायव्हर नुसता घेऊन गेलो तुम्हाला, त्याचं बिचाराचं काम. फटफटी मध्ये बशी लोक हसत होते, येतं बावळटायचे, पण हे बाबा आहेत ना. मला हे कधी कळलं, सगळे लोक हात द्यायचे ना असे. ते बँकेत गेलो त्यांना लई लोक हात देत होते. ते म्हणजे लोक तुम्हाला नव्हते हात देत. या येड्यात तुम्ही काय अख्ख्या गावात ती चर्चा चालू की हे तर येड्याच आहेत, पण बाबा कसे आहेत असं आहे. आणि काही लोकांचं लय अवघड, सगळं सारखं धरून टाकतात. एकाला मी सहज विचारलं, मला आमके कुठं राहतात. मला म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे आलात का? म्हणलं हो. तुम्ही असेच काही घेणं नाही, आम्ही असेच म्हणजे तुम्ही ज्यांच्याकडे चाललात ते तसे, तुम्ही ज्यांच्याकडे चाललात ते तसे, आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो म्हणून आम्ही असे. म्हणलं बरं आता ते तसे आम्ही असे, तुम्ही कसे? ते म्हणजे आम्ही तसे. ते दोघांबरोबर गेल्यामुळे लोकांचं कन्फ्युज झालं. आणि मग मी तिथे गेले होते साहेबांना पाहिलं, हो अण्णा या. मला अण्णा म्हणतात ना सगळे बायको सोडून. तिथं आपलं गेलो होतं सगळे. ते आम्हाला खुर्ची बिर्ची टाकली, हे बाहेरून घर आहे त्या काठाड्याच्या त्या कॅबिनच्या. हे आत यायला लागली, शिपाई म्हणे इकडे बसा. मग तिथं आम्ही गेलो बसलो. ते म्हणे चहा. मला बाहेर काहीच घेत नाही. मला पाणी द्या, पाणी घेतो. पाणी बिणी घेतलं, बसलो मस्तपैकी. आणि तेवढ्यात मला म्हणे पैसे आलेत तुमचे. मी म्हणलं मग काय हरकत नाही, राहू दे फक्त तेवढंच. आता हे दोघं आले म्हणून आलो. एक सांगितलं आमचे. हे कसा गेला ऊस, कसा गेला तर एकरी 70 आमचे. ते साईडला तुम्ही भाऊसाहेबला भेटा. यांचे चेहरे पडली. आता चेहरे पडल्यावर हे भाऊसाहेब पडले, यांचे चेहरे लई प्रफुल्लित होते, पण पडले चेहरे. विठ्ठल महाराज चेहरे पडले. मग हे निघाले. आता मी आपलं भाऊसाहेबला भेटा, हे निघाले चेहरे पडून. मला आपल्याला जावं लागत का? मी बँकेतून उठलो आणि त्यांच्या मागे चाललो. नाही भाऊसाहेब कुठे भेटते? तुमचं नाही गुतलं काही, आमचं गुतलं. आमचे सगळे पैसे काढले त्यांनी, कापले. तुम्ही तरफडा दिला, तुम्ही बसा दिला. साहेब तुमचं काय नाही का? आमचे कापले. नाही माझं कापल्यावर काय पर्याय? नवं जुनं. भौतिकतेचा आनंद किती वेळ. मला वाटतं आनंद हा शब्दच भौतिकतेमध्ये नाही. सांगा, तुम्हाला 150 एकर जमीन दिली, समाधान. एक कारखाना दिला हा मुक्तेश्वर, समाधान. महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं थोडस विनंती, तुम्ही 5 मिनिट बाजूला. तुम्हाला तिथं अख्खा दिवस बसवलं, समाधान. मोदी साहेबांना सांगितलं यांना भाऊ द्या पंतप्रधान, 1 दिवस, समाधान. बर, तुम्हाला सगळं जग तुमच्या ताब्यात दिलं, समाधान नाही. इज अ व्हेरी क्लिअरिटी इन द लाईफ. एक महत्वाचं आहे, भौतिकतेमध्ये किती मिळवा समाधान नाही, पण आध्यात्मिक मध्ये थोडा चला, सुखाची झालर मिळाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला म्हणून एक महत्वाचं
महत्वाचं आहे का भौतिकतेमध्ये वेदांत शास्त्राप्रमाणे सोय आणि व्यवस्थेची वास्तवता आहे. वास्तवता म्हणता येत नाही त्याला शास्त्रीय कल्पना आहे. काय कल्पना? कल्पना माहिती आहे का तुम्हाला? हा, या जेवून घ्या तुम्ही मा काही होऊ इकडं. कल्पना शब्द आहे का? कल्पना. मग कल्पना असते का? बरं जरी केली तर ती वास्तवात उतरते का? कल्पना चित्र लिहित नाही का आपण? कल्पना शब्दाचा अर्थ आहे याच्यामध्ये निबंध आपल्या डोक्यात ठेवायचा, निबंधाची कल्पना डोक्यात ठेवायची आणि तो लिहायचा. आता मला धडा होत आहे, बाहेर आहे बाहेर, चल खेळू दे इकडे रे लेकर खेळू दे. आता आपण तेवढे होतो म्हणजे तेव्हा काय की ग्रामपंचायतला उभे राहतो नाही काय बरं. मी पहिला लेकरात मला लय राग यायचा जवळ लग्न नव्हतं तोवर. आता काय नाही राहिलं. आता ते पोरं आहेत ना, पोरं ते परवा दिवशी नातू मला म्हणलंय रुद्रा नाव आहे त्याच. मला म्हणे बाबा त्याला 6 तारखेला वाढदिवस आहे बरं का आपला. म्हणलं मग काय सायकल आणा सायकल. ती रेंजर काय म्हणलं रेंजर. म्हणलं मला नाही मला सायकली माहिती पण रे तुम्हाला नाही माहिती. मला घेऊन जा मी घेऊन येतो. आम्हाला पण केवढ्याली संता ही का जवळ फोटो का म्हणे काय संता ही. मी त्याला सांगितलं सध्या पैसे नाही, सध्या पैसे नाही, थोडी अडचण आहे म्हणलं नंतर घेऊ. तो मला काय म्हणला तुम्हाला सांगतो, 5-6 कीर्तन झाले ना आता. आईची शपथ मी काय खोटं बोलतो काय म्हणलं ते म्हणजे बाबा 5-6 कीर्तन झाले ना त्याच्यात 2-4 चप्प्या काढा. तेव्हापासून मी बोलायचं लेकराला काय बोलत ऐक सुरुवातीला असं टाईट वातावरण असेल माझं, पण तेव्हापासून मी बंद केलं. कारण तेच आपलं ऐकणं आणि याला पुढं सांगा हे उलट भडक त्याला घरी कोण ऐकत मला काय सांगत हो. ते काय माझी एवढी शेंडी होती कल्याणराव होती की नाही, एवढी मोठी शेंडी अशी काळू महाराजांचा अशी शेंडी टक्कल हे आपलं सहज ठेवली होती. मला काय केलं शेंडी असावी म्हणून तो आता त्या शेंडीच्या जागेवरच विमानतळ आता शेंडी इकडं ठुता याय ना, शेंडी इकडं ठुता येणार मागं ठो शेंडी तर ती येणे होईल म्हणजे असं चौकून अडतं. त्याच्यापेक्षा मग आम्ही जेच नांगर हाणतो. आम्ही बरोबर होतो. बाळू महाराज मी कल्याणराव अजून ते केशव बरेच होते सगळे. त्यावेळेला आम्ही 250 तुम्ही येत होतात ना, किती विद्यार्थी होते त्यावेळेला? 200-250 आम्ही लोक होतो. काय माझं हे कधीच पारा सोयीचं केलं तर असायचं 12 ते 3 पायरा एकला बरोबर काटा ठेवून 1:45 लगे 2:45 करून टाकले. म्हणजे म्हातारा उठायचा 3 वाजता ते आता बिचारा साधं वाज. अरे बाप्पा 2:45 वाजले मच्छिंदर तुला त्रास झाला हो द्या काय. आणि त्यांची एक सवय होती आबा तुम्हाला माहिती आहे ना, त्यांनी की एकदा ते पाक विना काळात घेतला की त्यांनी चोरी घ्यायचे तेवढंच 5 बसायचे. त्या पिरियड मध्ये आम्ही येऊन काटा मागत हा फॉल्ट कधी उघडा झाला. 7-8 महिने चांगलं चाललं मग. 7-8 महिन्यावर बाबा विदर्भातून आले तिकडे गेले होते. रात्री त्यांना 1:30 वाजला यायला. मी झोपलेलो मग 12 ते 3चा पारेकरी झोपलेला 3 ते 6चा जागा. ते मंदिरात आले ते पण आबा पण तुम्ही कसं काय घेतलं तो कुठे गेला ते त्याचा संपला 12 ते म्हणजे वाजलं किती. मग तिथून पुढे आमचा सगळा बहिष्कार. एक महत्वाची गोष्ट आहे आता याच्यामध्ये पहा तुम्ही, भौतिकतेमध्ये सफलता येत नाही आणि सफलतेमध्ये भौतिकता असू शकत नाही. प्रक्रिया आहे शास्त्राची. काय भौतिकतेमध्ये व्यवस्था होते, सोय केली जाते,
सोयन व्यवस्थेचा प्रकार सांगतो तुम्हाला. तात्पुरती केलेली जडणघडण त्याला काय म्हणतात? व्यवस्था आणि सोय. यात्रेत आलेले दुकान 4-4 दिवस राहतात का नाही? तर यात्रा झाल्यावर तिथं फारशा दिवसा बसून काय करून राहिले? फारशा बसून घेतो. आता काय करून जाता येतात 17-12 आपण 12 महिने ध्यान फारशा बसून जाऊ. तुम्ही यात्रेला गेले का नाही का? मग काय केलं तुम्ही? तर तशी सोय आणि व्यवस्था तात्पुरत्या प्रकाराला सोय व्यवस्था म्हणतात. आणि अखंडता ज्याच्यामध्ये असते वेदांत शास्त्र त्याला सफलता म्हणतात. शास्त्रामध्ये सफलतेचा अर्थ अखंड, नित्य, निरंतर, सदा, सदोदित, शाश्वत, अव्याहत असे एक शब्द आहेत त्याला. आणि बाकीचे जे ते एखाद्याने आता बंगला बांधला, कलर दिला, 10 वर्षांना असा कलर होतो का घरातल्या लोकांना सुद्धा वाटतं का आपण तिकडं झोपडपट्टीत राहिलेलं बरं. इतके काही काही खराब बंगले होतात. म्हणजे भौतिकता आहे. आणि भौतिकतेमध्ये या 4 गोष्टी कधी असत नाही. शांती नाही, सुख नाही, आनंद नाही आणि समाधान तर नाहीच नाही. एक मुद्दा असा आहे, लोकांनी भौतिकतेत शाश्वतता वापरल्यासारखा जो अभाव केला, नॉट भाव, जो अभाव पसरला, त्या अभावाचा प्रकार माणसाच्या जीवनात दुःखाला कारणीभूत ठरतो. आणि हे सगळं याच्या पलीकडे आहे. सगळं याच्या पलीकडे ती अध्यात्म. तुम्ही पहा इकडे अध्यात्म भौतिकता नाही. ए कोई किसमें मगन, 10 वाजता येते. कोई किसमें मगन, कोई किसमें मगन, जहाँ कुछ भी नहीं रे हम उसमें मगन दिल में. व्यावहारिक जीव भौतिकतेमध्ये अडकला आणि आध्यात्मिक जीव सफलतेचा आनंद घेतो. किती आनंद घेतो? सर्व सुखल्या सर्व अलंकार, सर्व तुमच्या माहिती करत असतो. मला वाटतं आध्यात्मिकच्या सफलतेमध्ये गेलेल्या जीवनात छाती ठोकपणानं हे सांगितलं गेलं
कसे काय आहात तुम्ही? सर्व सुख ल्यालो. छातीला हात लावून सर्व सुख ल्यालो. अजून काय? सर्व अलंकार ल्यालो. ल्यालो ती शब्द सर्व सुख ल्यालो. सर्व अलंकार आणि ल्यालो कोण? मा बाप म्हणत. नाही, वाक्य नीट आहे का? ल्यालो सर्व सुख आणि ल्यालो सर्व अलंकार. अलंकार शब्दामध्ये भौतिकता येऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं की ल्यालो हा शब्द सर्व सुख अलंकार ल्यालो. शब्द नीट आहे का? हा भंग पाठ आहे त्याला नाही, नीट आहे का? सर्व अलंकार कोणते ल्यालो? सुख. सुख नावाचे जेवढे अलंकार आहेत हे सगळे मी परिधान केलो. त्याचा परिणाम आनंदे निर्भय. निर्भय नुसता आनंद वेगळा, निर्भर आनंद वेगळा. काय काय आनंद? हा हा हा. आले पोलीस गेले जाऊ. निर्भर आनंद वेगळा, की ज्या आनंदामध्ये प्रतिबंध शिल्लकच राहिला नाही अशा मनाच्या झालेल्या वास्तव स्थितीच्या वर्णनाला जो वेदांत प्रक्रियेमध्ये शब्द टाकला जातो त्या आनंदाला निर्भर आनंद असं म्हणतात. निर्भय नाही, निर्भर. निर्भर शब्दामध्ये अखंडता आहे. निर्भर शब्दामध्ये काय? अखंड. असा आता आपल्या संसारात किती किती मोठे लोक झाले बघा. 10 एकर घेतली म्यारे सर्व सुख ल्यालो रे. सर्व अलंकार रे. पोरामध्ये लाज नाही वाटली. 5 एकर बळदाचं रानाचं घेतलं. नाही, याच्यामध्ये निर्भरता आहे का? नाही. अहो, मोठे मोठे प्रपंचवाले आपण कोण कशात आनंदी बा. काही काहीला मुलगा नाही म्हणून ते दुःखी आहेत आणि काही काहीला मुलं आहेत म्हणून ते दुःखी आहेत. लय अवघड समस्या. एकाला म्हणलं तुम्ही का म्हणून नाराज आहे? एवढं हे बाबा याला काय जाळी टाका. म्हणलं थांबा, काढी नका लावू. त्याने काय म्हणलं जाळ नाही, राख होईल, मला देऊन टाका. ते म्हणतात बाहेर निघ. बाहेर मी विचार मला कसं काय? अहो त्याच्याने एवढं सगळे याला वारीस गायला दिवा लावायला कोण नाही. मी पर्याय सांगितले, मला दत्तक घ्या. म्हणजे त्यांना ते नाही आणि ज्यांना आहे त्यांना म्हणलं. त्यांना नाही म्हणून ते आनंदी नाही. आनंदी नाही. आता तुम्हाला आहे, मग तुम्हाला काय झालं तोंडावर गावऱ्या फुटायला? त्याने सांगितलं नाही त्याला नाही त्याच बरं आहे बाबा. पहा कोण काय ते म्हणे त्याला लय त्याचं लय चांगलं आहे. आणि मी म्हटलं मग आता काय? अहो हे आमचे ना दिवे भपके मारीत आहेत सगळ्या गावात. असे भपके आहेत सगळ्या गावात. सगळ्या गावाचे रोज भांडण. त्याच्यापेक्षा त्याला नाही तो लय चांगला आहे. मग मी त्याच्याकडे गेलो. मला त्यांना असून सुद्धा ते म्हणते तुम्ही लय चांगले. त्या साईडला भपके का होत नाही, पाहिल्याशिवाय चटके बसत काय कोणाचं. भौतिकतेमध्ये निर्भरता नाही महाराज. ही आध्यात्मिकता आहे. आनंद निर्भर डुल. आनंद निर्भर डुल. निर्भर आनंद आहे. याच्यामधली एक सूक्ष्म अवस्था आहे, डोलणे. काय अवस्था आहे? सूक्ष्म अवस्था आहे. आणि जी सूक्ष्म असते ती निरंतर, अव्याहत, नित्य, सदोदित आणि शाश्वत असते. निरंतर, निर्भर, आनंद आहे. पण काय? डुल्लतसे. डुल्लतसे. इकडं झोका खात असे. नाही, याच्यामध्ये डुलणे हा शब्द नाही.
आणि डोलणे या शब्दाचा अर्थ असा होतो की जीवनात किंचितही कधीही दुःखाचा लवलेश सुद्धा राहत नाही अशी निर्भेळ चिंता नाही का अशी निर्भेळ ही अवस्था आहे त्या मनाची. त्या मनाच्या निर्भळ अवस्थेमध्ये निर्भरता आणि त्या निर्भरतेमध्ये अखंड डौलायमान स्थिती मनाची. हे डुललं तसे मला वाटतं भौतिकतेमध्ये हे नाही. किती बंगले बांधले म्हणजे माणूस बस आता नको. तुम्हाला एक किस्सा सांग. एक 8 दिवस झाले असतील माझ्याकडे एक जण आला. मला म्हणते तुमच्या हातचे माळकरी आहेत ना. म्हटलं बर काय झालं. नाही त्यांना तुम्हीच सांगा. अहो मला पण काय सांगतो तुम्हाला सांगतो. तो चहा प्याला पोहे खाल्ली माहिती सांगतो तुम्हाला. मला काय भानगड काय ते म्हणजे असं आहे. 75 एकर आहे आमची. कुठून इकडल्यापासून आणि 75 अशी 150. हाच फक्त 5 एकराचा पट्ट्यावाला आहे आणि तो तुमचा शिष्य आहे. मग तुम्ही त्याला सांगा की बा एवढं एकदा दिलं का सर्रास पट्टा होऊन जाईल. म्हणलं तुमचं स्पेशल घरचं अमरधान बांधायचं तिथं चाळायचे घालून सगळे. त्याला राहू दे ना. ह्युमन बिंग लाईफ इज डिपेंड अपॉन द होप्स. होप्स इज कंट्रोल. लाईफ इज ब्राईटनेस, शार्पनेस, गोल्डनेस, गोल्डन विथ द मार्वलस. अगोदर अपेक्षा संपवा आणि अपेक्षा संपल्या की माणसाचं जीवन सुंदर होतं. तुम्हाला एक माहिती आहे का सुंदर हा शब्द रूपामध्ये आहे का सुंदरपणामध्ये. दादाला तर नाही विचारू शकत. आमच्या घरात मोठे आहेत ते. त्यामुळे असा तुम्हाला प्रश्न आहे. रूप हा शब्द सुंदरपणाने मोठा आहे का रूपाने मोठा आहे. सांगा मी काय फाशी घेऊ काय रूप हा शब्द सुंदरतेने रूपवान आहे का रूपाने सुंदरता रूपवान आहे. अवघड आहे. एक लक्षात ठेवा. रूप असतं ते सुंदर असतच असं नाही. रूप असं प्रत्येक काय रूप. आता फणस हे झाड आहे का नाही. फणस फळ आहे का नाही. मग फणसाचं रूप काय आहे. ते काटे डेमसं सुंदरता आहे का ती. म्हणजे रूपाला सुंदरता नसते. रूपाला काय सुंदरता नसते. स्वरूपता असू शकते एखाद्या वेळेला. स्वरूपता असू शकते सुंदरता. म्हणून प्रत्येक रूप हे सुंदरच असतं असं नाही. पण या वारकरी संप्रदायाने जी डौलायमान स्थिती झाली, जे आनंद निर्भर आनंदामध्ये जे डोलायला लागले याचं कारण आहे रूप आहेच पण रूपामध्ये सुंदरता खूप आहे. रूपामध्ये काय सुंदरता. प्रत्येक रूपामध्ये सुंदरता नसते. तुम्हाला एक सांग का. दगडाचा गोटा घेतला आडम धाडम तिडम असा दगडाचा गोटा. दगड सुंदर आहे का तो. रूप आहे का त्याला. रूप नसल्यामुळे उठून तिकडे ते पाहिजे होते तिकडे नालीत लोटून द्या त्याला. आता बरोबर आहे का. आता त्या तो असणारा दगड गवंड्याच्या हातात सापडला. कोणाच्या. शाबास. गवंड्याच्या नाही गवंड्याच्या. ज्याला कटाळा आला ते जाते तुम्हाला ऐकू येतंय ना. हे जेवून मग जा. आता हाच दगड कोणाकडे सापडला. गवंड्याच्या हातामध्ये सापडला. आता ज्या गवंडी म्हणजे कारागिराच्या हातात सापडला. मला वाटतं त्या कारागिराला हा याच्या रूपाशी काही घेणं आहे का. तो याचं रूप पाहणारा नाही.
पण याला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करणार. नीट आहे का? त्याला काय करणार? आणि ज्या गवंड्याच्या हातात जो पडला मग त्याच्यावर त्याचं भवितव्य त्याच्या सुंदर, मग इतकं सुंदर काही काही दगडच तयार करतात घराला लावायला. पण काही काही माणसं ते जे टाकलेले दगड आहे ना, काही काही तेच पाहतो कोणा कोपरा. आता हे त्याला आता काय त्याच्यात काय आला? सुंदरपणा. तसा मनुष्याला रूप असतं, सुंदर नसतं. ज्या वेळेला तो सुंदराच्या नादी लागतो त्यावेळेला सुंदर, त्यावेळेला तो काय होतो? सुंदर होतो. ज्ञानोबरायाने सुद्धा सांगितलं, रूप पाहता लोचनी, पण त्या रूपात सुंदरता आहे का? सुख झाले हो साजनी, साजनी सुख झाले हो साजनी. त्याने सुंदरता सांगितली का? फक्त साजनी लोचनी रूप पाहता एवढंच बोलले. पाहिलं रूप, पण त्या पाहण्यामधला प्रकार आहे सुंदरतेचा. सुख ही सुंदरता आहे. त्या रूपानं झालेलं सुख ही काय आहे? सुंदरता आहे. मग अशी सगळीकडे सुंदरता ही कुठे असते? जिथे असते अखंडता तिथे सुंदरता. आणि ती सुंदरता निर्भर आनंदे डुलत सुरेन. आणि यांची अखंड सुंदरता ती नामाची आहे महाराज. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम. याची नामाची सुंदरता नामी आहे. आणि मग ही अखंडता आहे. आणि मग आता ही अखंडता जाऊ नये याच्या करता मी सगळं वेगळ्या अँगलनी अभंग दिला तुम्हाला अभंगावर आल्यासारखं वाटतं का? अजून नाही ना? आता आलोय मी. घ्या 150. आता ही अखंड सुंदरता ह्या नामाची आणि नामीची. नाम हे पवित्र आहे म्हणून अखंड निर्भर डुलत असो. ते पवित्र आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम, दैवतम देवतानांच भूतानाम यो व्यय पितः. आता ती अखंडता आहे, सुंदरता आहे, मंगलता आहे, पवित्रता आहे. आणि असं काय आहे तर नामीचं नाम हे तत्व आहे. त्याच्यामुळे ते तसं आहे. आणि ते नाम घेतलं की तो आत प्रगट होतो. जगाची सुंदरता आपल्या जवळ आहे पण आपण त्याच्याबद्दल अनभिज्ञ आहोत. का तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्ती का लाभे तहम तैसी अहम ममतेची लवड सवडी, माते नपवतीच बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुहडी, दुथडी दुहडी ते ठेली. हे नव्यात आहे पा त्याच्यामध्ये हे सगळं. आणि मग ही परंपरा. मग आता हे अखंडता आहे. मग ही अखंडता राहावी याच्या करता तुकोबाराय ज्या वेळेला देवाकडे गेले त्यावेळेला देवाकडे जात असताना तुकोबारायाला देव म्हणतात, कस काय त्रास झाला का? थकला भागलात का? शीन आला का? ते सांगतात नाही. शीन आला नाही असं नाही पण गेला. नीट आहे का? तुमच्या सगळं पाठ हे पण ध्यानात नाही यायचं. त्याला तुम्ही कम म्हणते. शीन आला का? त्यांनी सांगितलं झाला पण आता नाही. भागलात का? त्यांनी सांगितलं भागलो पण आता नाही. आता भाग गेला, शीन गेला. आणि ह्या गेल्याचा परिणाम काय तर अवघा म्हणजे निर्भर, अवघा म्हणजे जेवढ्या आनंदाच्या व्याख्या केलेल्या असतील तेवढे अवघा
आनंद झाला म्हणून डुलत असो, निर्भर डुलत असो, पण कशाने? आनंदाने. कपचे खेळ आनंदाने डुलतो. आणि मग आता हे डुलणं महाराज म्हणतात, मग आता तुमची ही स्थिती आहे का? मग त्याचं हे कशामुळे झालं? त्या झाल्याची प्रक्रिया तुकोबराय अभंगाच्या चरणात नाही, आपल्या आरती सांगतात. झाले समाधान, झाले समाधान, मजा आहे का नाही? सोडवण्याची पद्धत पाहिजे. आपल्या जवळ ती क्वालिटीला किती मजा आहे. पाच आता थकलो नाही, भागलो नाही, शिनलो नाही, नाही असं नाही. भागलो बी, शिनलो बी, पण शिनाही गेला, भागाही गेला, भाग्या गेला, शिन गेला नाही. तो कुठा जाऊ, मातीत जाऊ, काय घ्यायचं? गेला भाग, अगोदर गेला शीन. शीन म्हणजे चालताना होणारा त्रास, त्याला काय म्हणतात? आपल्या वारीला येणार लोक नाही का, वारीला गेलो जाऊन 2-5 मिनिट गेलेत, काय बिघडलं? मला उशीर झाला. काही लोक शेत येतात, लय चांगला येतो पण अक्कलच नाही त्याला. हा, हे लोकांचा भोकाच टायमिंग गोष्टी याच्यात बसायचं, टम 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 टम. हे काय फुकट येतात का? पाहतो काय दिलं. आता नाही घालत. शीन गेला, शीन म्हणतात त्याला. आणि भाग एवढा शीन करून ज्याच्या करता त्रास घेतला ती मिळालेली सफलता म्हणजे भाग. बरोबर आहे का? मग आता शीन चालण्याचा, मग आपली वारी नाही जात का लोक? कधीचे नव्हतं काय म्हणते, कोंबडीला गुलाबजाम काय दे मला काय माहिती. तिथे गेले मग त्यांचं अगोदरच थाटमाट राहतो. जाऊ जिथं लोक जास्त तिथून ते घोमत शिवून नेईन, लगे असा हातारच घेईन निघण. लोकांनी काय भानगड आहे, वारी नाही आली का? वारी अरे वाऱ्या वारे वाऱ्या वाऱ्या. पहिल्या दिवशी मुक्कामाला गेला का तिथं काही काम नाही झालं नाही. जेवण झालं का? हॅलो हॅलो पत्रे आहे का? हा, पुढे तू घरी दे तुटल्या मी का काय ती राहिली नाही का ती? हा ना ते हा मीच बोलतो. पहिला मुक्काम झाला, जेवण झाले ना, पण आता त्या कीर्तनाचा राड आहे ना. जेवण झाले ना, पण त्या कीर्तनाचा राड आहे ना. अरे राड्या, अरे इकडून राड आणला तिथं कुठं राड राड्या. मग अवघड आहे, फार अवघड आहे. तुमचं नाही असतंय. हे शिनला बी आणि भागला बी. हा काय झाला? शिनला बी म्हणजे नामस्मरण करायचं नाही. रस्त्यावर गावात इलेक्शन झालं, रस्त्यानं चाललेला असा मागचे भजन चाललंय. असं आणि पुढं का पण इलेक्शन झालं, त्याला अडक्या वहिनी सगळा पचका करून बरं केलं. तुम्ही रामाबद्दल काय बोलायला लागलो, स्वप्न साप नाही वाटत. आता असं तिथं नाही, याला शिन्ने बी म्हणतात आणि भागणे बी म्हणतात. फल काहीच नाही ना. कष्टाचं फल जर मिळालं नाही तर त्याला शिन्ने बी म्हणतात आणि भागणे. इथे शिन गेला पण काय? तुमचे देखिले चरण. तुम्ही पहा प्रमाण पहा. तुमचे देखिले चरण गेला भाग, तुमचे देखिले चरण गेला शिन. का तर समाधान झाले
तुमचे चरण देखिले नारायणा आता मना उठावेसे येत नाही. आणि मग हे सगळी जी क्रिया घडली ही अखंडित राहावी याच्या करता देव तुकोबारायला मागा असं म्हटले. त्यावेळेला तुकोबारा म्हणतात बाकी काही नाही, पण ज्यांचा शिंभाग गेला, जे समाधानी झाले, असे जे तुझे भक्त मंडळ आहे त्यांच्या स्वाधीन मला कर. निरवी म्हणजे स्वाधीन करणे, त्यांच्या स्वाधीन कर. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. या संताची निरवी या संताची निरवी आनंद आहे महाराज. नाही विनय करायला नका करू, त्याची तब्येत मै सारखी नेवाला सारखी महाजीव गेला त्यांचा काय आला का घ्यायचा हार नाही तर तू म्हणताना गेलो त्यांनी त्याचं घेतलं भागू मी राहिलो तसा मस्त बाडबाड करीत होता. मी जागेवर उभा होतो ठोबावानी. घ्या 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 15 रुपये द्या तिचे. अभंगाच्या दुसऱ्या चरणापर्यंत आपण आलो की जे तुझं असं अखंड चिंतन करून जे समाधानी झालेले आहेत त्यांच्या स्वाधीन निरवी. पण कोणाशी या संताशी. कोण संत अखंड आहे. हे अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझ बाणाने कंटाळा. काय माझं येणारा काही काही आलो म्हणून म्हणून खाला झाले आणि आपले भजनी बिचारे गरीबच राहिले. कल्याणरावाचं कारण माहिती आहे तुम्हाला. भजनी गरीब राहिले, गाणारे गरीब नाही राहिले, महाराष्ट्र लगेच नाही राहिले, पण भजनी गरीब राहिले. आमचे गुरुवरे बाबा बंशी बाबा सांगायचे एक तुमच्या लक्षात येईल ते म्हणायचे गाणारा एक आपण कधीच म्हणत नाही जे भजनी म्हणतात.
आणि महाराज तर त्या भजनालाच जात नाही त्याच्यामुळं त्या भंकजीच मान 37 मानायला भजनी त्याच्यामुळे त्यांची बळबळ हटत भजनाला भजनी गेले शेवटचा अभंग काय याची दान दे का देवा आणि तुझा ईश्वर वावा मग काय करशील गुण गाईन आवडी आणि दुसरं काय नको हीच माझी ईश्वर देव म्हणला रे पैसे सोनं नाण्याचे नलगे मुक्ती आले असाच राढा चालू त्याच्यामुळे हे गाणारे हे म्हणत नाहीत ना आधी आपली वारकरी मंडळी जे मोठमोठे गाणारे गाणारे फक्त चालेलच येत मग आपण एवढी तपश्चर्या केली ती गेली बाकी आमच्या गावा शेजारी ते आला गाणार त्याला घेऊ आणि आपले पोरं होते असे तू सारखे वगैरे मुलं होती ना गाणारी तिथे मग आता 4 दिवसापासून ते गातात आणि ते आला मग लगे ते आयत्या टायमाला टाळ नेमकंच मी त्या कीर्तनाला होतो आपल्या जवळ झाले डिगी जवळ गाव ते आपल्या निकमाचंच गाव आहे आपले लोक बाकीला गेलो मी आता भावमत म्हणल्यावर जावं लागलं ना इकडे नाही कताळ पिपले मी राहते मी काय करू आता तिथे गेलो आणि ते आला काय मग अगोदर तिकडे बसला भजन घुसतो रूपाचा अभंग घुसतो आणि मग 40 टायमाला आला मग ते म्हणे ते एक जण गाला आता नाही महाराजांना सांगितलं आमच्या विषयात आपले सगळे म्हणतील तर ते सांगितलं आता हे म्हणतील मी उठलो म्हणलं कुठं येतो ते म्हणजे ते आले म्हणलं तिकडेच बसव आपलं काम वेगळं म्हणलं तिकडे बसव म्हणलं पोराव चाल म्हणा ते म्हणलं मी नाही म्हणा मला म्हणजे कवानाची यायची म्हणजे 8 दिवस घरात तिथं काही नाही आणि मग यायचं हा 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 हे काय अरे इथं पाठ्याचे लोक आहेत पाठ्याचे असून गाणारे असून साधक असून मुमुक्षू आहेत म्हणजे या लोकांना डावलायचं ना आता हे गाणारे आता निघाले कुणा जाऊन बसेल महाराज मग ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गाता येईल तुम्हाला माहितीये गाणारा घराणं कोणतं आहे जास्तीत मोठे घराणे गाणारे पण खरा विश्वाला गाऊन आणि देवाला नाचवणारा गायकी घराणा ज्ञानोबा तुकोबरायाचा गायकी घराणा खरा वारकऱ्यांचा यांनी लोक डोलावली आणि वारकऱ्याच्या गायनाने देव नाचला नाचता बरोबर आहे आणि कशामुळे नाचला आता जसे दोन्ही मुलं चाल म्हणले किती सुंदर म्हटले आणि हीच चाल परंपरा कोण जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग रे अभंग बोलता चिरंग कीर्तनी भरला प्रेम प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला नाचता आपल्या देवगडची आठवण येते मला उठी उठी गोपाळा प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला परिणाम नाचता तर देवाचा गळला पितांबर ही गायकी घराणा वारकऱ्यांचा आहे आणि हे जे वारकरी घराणे आहेत इथे देवालाही आनंद मिळतो म्हणून मला काय कर निरवी ज्ञानेश्वर माऊली म्हणून मला ते निरवी कारण देवही ज्यांच्या समवेत नाचतो असा पहिला संप्रदाय फक्त वारकऱ्यांचा पहिला आणि त्या संतांच्या काय कर स्वाधीन म्हणजे ओटीत टाक आणि मग ते म्हणे अजून काय देऊ तुका म्हणे आता उदार तू होई
आणि मज ठेवी पायी संतांची आहे. अर्ध्या मिनिटात सांगतो सेवासमोर. अगोदर सांगतात त्यांचे ओटीत टाक आणि नंतर म्हणतात ओटीत टाकल्यावर स्थान निर्देश करतात पायाजवळ. पायाजवळ का? तिथे एक जादू आहे. पायाजवळ अशी जादू आहे की सगळीकडे एका प्रतिबंधाने जगाला नाचवलं. तो वासना प्रतिबंध आहे. कोणता? वासना. वासनेने सगळा. पण ती वासना ज्यांच्या 500 किलोमीटर जवळ सुद्धा फिरकत नाही अशी एक जागा आहे, त्यांना संत म्हणतात. अशी एक जागा आहे, त्यांना संत म्हणतात. आणि मग अशा संतांच्या चरणाजवळ जर राहिलो, संत चरण रज लागतास वासनेचे बीज. 2 मागले, हे बी करून घे ते बी करून घे. आणि जर आता हे संत चरण रज याचा अर्थ कसा लावतो तो? संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज. काय बापाची पेंडी? एक तर संत चरण रज लागतच नाही. बहु अवघड चंद्र अमृत ऐसे कैसे याने भेटत नाही. आणि मग ते सहज कस काय? मग त्याचा अर्थ गुरुरे बाबा सांगायचा, घनशी बाबा, संत चरण रज लागत. इथं थांबायचं, टिंबाच आणायचा. लागतच नाही म्हणून टिंबा आणायचा. आणि जर लागले तर त्याचा परिणाम सहज वासनेची बीज जळवली. माझ्या मग त्यांच्या संतांच्या चरणाजवळ ठेव. हे काही गृहरी बाबांचं असेल ते योग्य आहे. जे चुकीचे असतील ते माझ्या बुद्धीची दोष समजून माझ्याच माथी मारा. म्हणजे कीर्तन झाल्यावर नका येऊ करा माथी मारा म्हणजे सोडून द्या. भगवंताचं नामचिंतन घ्या. आदरणीय महाराजांना श्रद्धांजली आपल्या संप्रदायात वाहत नाही, पण आदरांजली. व्यासांचा मागोवा घेतो म्हणून अशा या साधूजनांना त्यांच्या जवळ आपण नतमस्तक होऊ आणि त्यांना आदरांजली वाहू. आणि इथे थांबतो. विठ्ठल जय